समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी डॉक्टर प्रिया शिंदे यांची झालेली नियुक्ती हे केवळ व्यक्तीचा नव्हे तर खटावच्या जनतेचा सन्मान असल्याचं प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले। पक्षप्रमुखांनी हे महत्त्वाचे पद बहाल करून लक्ष्मणराव इनामदारांच्या जन्मभूमीचा गौरव केल्याचं ते म्हणाले। डॉक्टर प्रिया शिंदे यांच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवडी प्रसंगी तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या भव्य नागरिक सत्कार सोहळ्यात आमदार शिंदे बोलत होते। कार्यक्रमाला भाजपा सरचिटणीस भरत मुळे, भाजप तालुका अध्यक्ष शिवाजी शेडगे, शिवसेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर काटकर, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य शशिकांत रोमन, हनुमंत बोटे, रेश्मा शेडगे, नवनाथ वलेकर, अभयराज घाटगे, प्रीती त्रिपुटे, स्मिता सावंत, गणेश शिंदे, गणेश करणे, रुपाली जगताप, संगीता शिंदे, हरी सावंत, योगेश लावण, रणजित शिंदे, मधुकर ढाणे आणि गावोगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार शिंदे म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामागे गेल्या काही वर्षात केलेली विकास कामे, जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हे प्रमुख घटक आहेत। निवडणूक संपल्यानंतर राजकीय मतभेदही संपले पाहिजेत। आता सर्वांनी विकासाच्या अजेंड्यावर एकत्र काम करूया। मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी पाणी योजनेचा उल्लेख करत त्यांनी जिहे काटपूर योजनेअंतर्गत 2200 कोटी रुपयांचे टेंडर पूर्ण झाल्याची माहिती दिली। मतदारसंघातील 98% क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे आमचे ध्येय आहे। 10 दिवसात वर्क ऑर्डर मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विसापूर, रेवलकरवाडी, खबालवाडी, जांब, जाखणगाव आदी गावांनी सिंचन योजनेत समाविष्ट केले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। खटावचे भूमिपुत्र लक्ष्मणराव इनामदार वकील साहेब यांच्या कार्याचा उल्लेख करत आमदार शिंदे म्हणाले, त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेत आहोत। त्यांचे शिष्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच खटावला भेट देतील अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत भावनिक वातावरणाचा परिणाम झाल्याचं नमूद करत त्यांनी सांगितले की काही ठिकाणी अल्प फरकाने पराभव झाला, मात्र कार्यकर्त्यांनी ताकदीने लढत दिली। विरोधकांनी टीका केली तरी आपण विकास कामावरच उत्तर देऊ असे त्यांनी ठामपणे सांगितले। दरम्यान खटावचे माजी सरपंच बबनराव घाटगे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। डॉक्टर प्रिया शिंदे यांनी सत्कारला उत्तर देताना सांगितले की हे पद म्हणजे मतदारसंघातील प्रत्येक महिलेचा सन्मान आहे। पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत जनसेवेला अधिक बळ देईल। पारदर्शकता आणि विकासभिमुख कामकाजाची ग्वाहीही त्यांनी दिली। कार्यक्रमात मधुकर पाटोळे, राहुल शिंदे, शशिकांत रोमन, राजनंदा पाटील, नेहा राजपूत, नंदा भूप यांनी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविका सुहास जोशी यांनी केले। सूत्रसंचालन सुनीता काटकर आणि स्वप्नील बर्गे यांनी तर आभार संजय घाटगे यांनी मानले। खटाव गावामध्ये खटाव गणाच्या वतीनं आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ज्यांनी यश संपादन केलं या सर्वांचा सत्कार करणं आणि त्याचबरोबर जे उमेदवार आपले काही कमी मतानं जे पराभूत झाले त्या उमेदवारांनी आपल्या सगळ्यांचा आभार मानणं असा संयुक्तिक कार्यक्रम आज खटावमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सगळ्यांची तर खरं नावं घेतली पाहिजे, पण व्यासपीठ म्हणतो कारण उशीर झालाय। जोशी काका, अध्यक्ष मधुकर पाटोळे आहेत, पोपटांना आहेत, सगळ्यांची नावं आता घेत नाहीत, तात्या आहेत, सगळेच प्रमुख आहेत। आणि हा कार्यक्रमाला तसे आम्ही पाहुणे आहे। सूत्रसंचालनापासून आता सगळंच तुम्हीच ताब्यात घेतलंय। आमच्या दोन्ही वहिनी या ठिकाणी बसल्यात, संगीताताई बसल्यात। काय नाही म्हणत म्हणत वक्ते, पुरुष वक्ते किती झाले आणि महिला वक्त्या किती झाल्या तेवढंच बघा। म्हणजे आता गाव याने ताब्यात घेतलं का तर घेतलंय। आपण आता मागे समजत बसायचं एवढंच काम आता आमच्या हातात राहिलेलं आहे।
पण चांगली गोष्ट आहे, जिल्हा परिषदला खटाव गटामध्ये प्रचंड मोठं यश असं मिळालं आपल्याला. आपण केलेली कामं, जनतेमध्ये असणारा आपला संपर्क, परंतु मागच्या 6 ते की जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर भाजप पक्षाने आपल्याला एक मोठी जबाबदारी दिलेली आहे की पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. तर ही आपल्या सगळ्या माता भगिनी ज्या ठामपणे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि ज्या सातत्यानं माझ्याबरोबर काम करतात आणि खटावच्या जनतेने जो आमदार साहेबांना गेले 6 वर्ष सातत्यानं पाठिंबा दिला, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, हे याची एक पोचपावती आहे आणि हा एक खटावचा मान सन्मान आहे असं मला वाटतं. आणि पक्षानं जी जबाबदारी दिलेली आहे ती मी समर्थ पेलेन. काल आमचं पुण्यामध्ये 12 ते 5 एक पहिलं पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यकर्ता शिबिर झालं आणि तिथं देखील अनेक पदाधिकारी भेटल्या. पुणे आणि सातारा अशा पुण्याचे संघटनात्मक 4 जिल्हे, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे उत्तर, पुणे दक्षिण आणि सातारा अशी ती पूर्ण पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होती, जिचे जिल्हाध्यक्ष होते, मंडलाध्यक्ष होते. आणि तिथं ज्या ज्या महिला पदाधिकारी मला भेटत होत्या त्या म्हणत होत्या, तुम्ही उपाध्यक्ष झाले, आम्हाला वाटते आम्हीच झालोय. तर खटावच्या माता भगिनींना मी सांगते की तुम्ही सगळ्या प्रदेशचे उपाध्यक्ष आहे आणि आपण भारतीय जनता पार्टीला त्या ताकदीनं काम करू दाखवा. या सत्कार समारंभ सोहळ्यानिमित्त खटागावच्या सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रथम आपण आपली उपस्थिती प्रार्थनीय ठेवली. आणि सगळ्यांना एक माहीत आहे की कुणी कुणी ह्या स्टेजवर बरंचसं बोललं गेलं होतं की आम्ही गेले 20-25 वर्ष पाठीमागे ठाम राहत होतो. 20-25 वर्ष आम्ही ठाम असताना आम्ही एका नेतृत्वाच्या शोधात होतो. असं एक नेतृत्व ह्या गावाला आम्हाला पाहिजे होतं, म्हणून आम्ही 20-25 वर्ष संघर्ष केला. पण आमदार महेश शिंदेच्या रूपाने त्यावेळेला आम्हाला एक माणूस असा लाभला, तो लाभलेला माणूस आज इतका कर्तव्यदक्ष आहे की समोरच्या लोकांना हे कळलं पाहिजे की नेता करावा किंवा नेता हुडकावा ह्याची तरी आपल्याला अक्कल असली पाहिजे. कुणालाही आपण घडवू शकत नाही. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो की काही झालं तरी आम्हाला जिल्हा परिषदमध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ एका व्यक्तीची निवड नाही, तर खटावच्या जनतेचा विश्वासाचा विजय आहे. त्यांच्या अथक परिश्रमांचा, संघर्षांचा आणि जनसेवेच्या भावनांचा आज आपण गौरव करीत आहोत. तरी मी सौ प्रभावती भराडे, सौ सुशीला रोमन, सौ लता मनोहर तुपे, सुवर्णा धुमाळ, रुक्मिणी भोसले यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रेरणास्थान डॉक्टर सौ प्रियाताई महेशजी शिंदे साहेब यांचा सत्कार करावा. DJ आशिष SK सर्वांनी टाळ्यांच्या गजरात शशिकांतजी रोमन येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, राजेंद्र शिंदे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.